हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्व? मजेत ना? तर आम्ही आज आलो तो होली क्रॉसमध्ये. या ना ताई, माझी मैत्रीण आहे. आमच्या दोघींच्या पोरी या होली क्रॉस इंग्लिशमध्ये ॲडमिशनसाठी आणल्या. त्यांची एक्झाम चालू आहे. तर माझ्या पोरीची ॲडमिशन आता होली क्रॉस इंग्लिशमध्ये होणार आहे. तर पण तुम्हाला पहिले मी आज माझी शाळा दाखवणार, होली क्रॉस मराठी. तर ही आहे माझी स्कूल, मराठी हायस्कूल. बघून घ्या, आहे ना. दुरूनच दाखवते, माझा काही अंदर जाण्याचं कॉन्फिडन्स होऊन नाही राहिला, मला भीती वाटून राहिली. चला, आता सईची एक्झाम झालेली आहे, आता आपण तिला घेऊया. हे 4th पर्यंत आहे वाटते. असं सई कसा गेला? काय म्हणते अंकल काय म्हणते? तिघीला वेगवेगळ्या क्लासमध्ये ठेवते आता. तुला ए, तुला बी, तुला भांडता ना तुम्ही. मग आम्ही नंतर व्हिडिओ बघितला. आता कसं काय, तुला ए मध्ये टाकलं, हिला बी मध्ये टाकलं, आणि स्वराला तुम्ही तिघी भांडता ना, तिघींना वेगळ्या क्लासमध्ये टाकलं. आता मी वेगवेगळ्या क्लासमध्ये ती. सई कसा गेला पेपर? चांगला गेला. हो ना. आता मग सई 5th मध्ये ह्या मोठ्या म्हणजे हायस्कूल मध्ये. वाव, फ्रेंड आहे तिची स्वरा. तसा आहे, चांगला गेला पेपर. आता ॲडमिशन राहणार तिची या 6-7 पर्यंत. पण आता गोष्ट अशी आहे, मला एक छान अशी गुड न्यूज द्यायची आहे. पण त्याच्यासाठी मला परत मुंबईला जावं लागणार आहे. पण हिच्या ॲडमिशनच्या काळात तिथे जावं नाही लागलं पाहिजे बस, नाही तर की नाही खूपच प्रॉब्लेम होऊन जाणार आहे. आणि लवकरच तुम्हाला एक छान गुड न्यूज मिळणार आहे. पण आता हिचं ॲडमिशनचं वगैरे पहिले पाहावं लागेल. फक्त हिच्या त्या वेळेत आम्हाला बोलायला नाही पाहिजे मुंबईत. चला, प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. चला, आता आम्ही जातो घरी. झाला तिचा छान पेपर गेला. आता रिझल्ट माहीत पडणार आणि ॲडमिशन झाल्यावर पण तुम्हाला मी सांगेन. तर असं आहे, आम्ही आलो आता घरी. सईची झाली एक्झाम, ॲडमिशन तर होणारच आहे. पण आज पॅरेंट्स मीटिंग पण होती, आणि पॅरेंट्स मीटिंगमध्ये आज खूप काही सिस्टरने सांगितलं. आता यांची प्रिन्सिपल सिस्टर पुष्पा आहे, थॉमस आहे, पुष्पा थॉमस सिस्टर. आणि हो, मला सरनेम आठवत नाही आहे, पण पुष्पा मॅम म्हणजे पुष्पा नाव आहे त्यांचं, त्या सिस्टरचं. आणि खूप छान, त्यांनी आज खूप छान छान पॉईंट मांडले, जसे की बा मुलींवर आता कसं लक्ष ठेवायचं, कसं त्यांच्या आता ग्रोथ होत आहे, त्यांच्यावर बा म्हणजे त्यांना डिसिप्लिन कशी लावायची, काय कशी. त्यांनी सांगितलं की 8वीपर्यंत तुम्हाला बा मुलींसोबत राहणंच आहे. 9वी 10वी तरी त्या स्वतःहून करून घेते, जसं होमवर्क वगैरे. आणि त्यांनी आता खूप असे पॉईंट सांगितले मुलीबद्दल. तुम्हालाही माहिती आहे, आता खूप काही ऐकण्यात येतात. आमची अमरावती तर बापा काही विचारूच नका, प्रकरण अशी विचित्र प्रकरण ऐकू येत आहे. भीती वाटते. पण आता म्हणजे आता आपल्याला समजते की जेव्हा आपण यंग होतो तेव्हा घरचे लोक आपल्याला म्हणजे आपले घरचे जे आईवडील किती काळजीत असेल त्यावेळेस, जसं आता आपण काळजीत आहोत. आपल्या मुली मोठे होत आहे, मुलगा मोठा होत आहे. कोणाला कसं शिकवावं, काय करावं, काय सांगावं, कसं सांगावं. आजकालचं तर मुलींना, लहान मुलींना म्हणजे आपल्याला पिरियड्सचं तर मला तर 7वी जेव्हा पिरियड्स नेमकं काय आहे हे तर पहिले माहीतच नव्हतं. 7वीमध्ये असताना स्कूलमध्ये आम्हाला पूर्ण ते हे दाखवलं आहे पिक्चर, ते काय असते, पण ते काही समजलंच नाही. जेव्हा पिरियड आला तेव्हा माहीत पडलं की अरे हे असंही असते. पण आजकालच्या 2री 3रीतल्या मुलींना, 5वीतल्या 4थीतल्या सगळं माहिती आहे, आणि माहीत असणं आवश्यकही आहे. आपणच त्या गोष्टीचा खूप बाऊ करून ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर आता मुलींना सगळं समजवणं, त्यांना म्हणजे काय म्हणते त्याला, त्यांना समजवणं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व, आणि कुठल्या गोष्टीकडे वळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टीकडे वळल्या नाही पाहिजे, हे पण त्यांना आता सांगणं खूप जरुरी झालेलं आहे. आणि तशी सिस्टरने सांगितलं आज की बा मुलीचं वय जसं वाढतं तसं त्यांचं अट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन हे पण होते. आजकाल म्हणे पहिले तरी म्हणे 8वी 9वी 10वीच्या नंतर मुलींना अट्रॅक्शन यायचे. आता तर म्हणे 5वी तर 2री 3रीतच म्हणे समजत नाही, काही नाही म्हणे त्यांना. पण तसं आय लव्ह यू हे ते अमकं ढमकं. आता लहान मुली कसं पिक्चर म्हणजे असं मोबाईलमध्ये वगैरे बघतात आणि तसंच करायला पाहतात. त्यांना त्यांचं नेमकं अर्थही माहीत नसेल लिहिताना आय लव्ह यू, आय हेट यू जे काही. पण तसंही
खूप आता मुलींना समजून मी तर माझ्या सईला रोज सांगत असते की अफर्मेशन देत जा सई. तुम्हाला माहिती आहे ना मॅनिफेस्टेशनचे टेक्निक्स, तर मी तिला रोज सांगते की अफर्मेशन द्यायचे, मी सेफ आहे, मी गुड गर्ल आहे आणि खूप चांगल्या गोष्टी माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे, चांगल्या गोष्टी. आणि पहिले तिला म्हटलं मी, माझे ते जेवढे पोरे पहिले म्हणते त्यांना की पहिले तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. आता बाकीचे अट्रॅक्शन वगैरे ह्या गोष्टी तर त्यांच्या होणंच आहे आयुष्यात पुढे, पण जोपर्यंत त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांना खूप काही समज येऊन जाते असं तर सांगते. पण तरीही काळजी वाटते. तुमचं काय मत आहे थोडंसं मला सांगाल की पॅरेंटिंगबद्दल अजून काही विशेष टिप्स असतील तर ते पण सांगा. तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसं नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.